हा ते असिस्टंट कमिशनर ACP भोसले साहेब दोघांना पण अर्ज टाकलाय की ह्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी गुन्हा जो नोंद केलाय 306 आहे, तर त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण त्यांना सेंड केलाय. त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली का? आणि जो काही तपास होतोय रोजची रोज पालकाचं समाधान, आता मुलगा पोटचा गोळा तर गेला, पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला. त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा, इकडे त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा. आतापर्यंत हे तपास आलाय, ते तपास दुसरे आम्हाला येऊन सांगतात असं चाललंय. त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या माध्यमाला, पण आम्हाला पण माहीत पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर, तुमच्या ह्या शंका होत्या हे. तर ते बोकाड जे आहेत आरोपी, जे मारणाऱ्याला मदत केली, कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही. ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा. तो त्या खोलीत कसा गेला, बंद होती ती, आणि बंद होती खोलीतून बाहेर कशी आली, तिथं कॅमेरे आहेत, ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली. आज जिथं राहत होती माझी मुलगी ते, आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली, ड्रायव्हर होता का कुणी, म्हणजे काहीच नाही. मुंडे साहेबांसारखं डायरेक्ट ट्रॉलीवर. मग हे काय प्रकारे? ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची. बरं, तिथं कुणीही माणूस नाही. आम्ही विनंती केली, आमचे नातेवाईक जे जमले होते ते, त्या आरोपीचं एकही नातेवाईक नाही. आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागावायचं त्यांना बोललो असतो, थांबला असतात. हे काही विषयच होत नव्हता. आम्हाला कळलं असती सत्यता नाही, आणि माझी मुलगी अशी करणार नाही, मी ठाम सांगतो. त्याच्यामुळं त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावा. काय तुम्हाला लावता येईल ते करा. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही.